सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी किशनराव जोरवेकर, संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह। आज आपण मी ज्या ठिकाणी उभा आहे तो परिसर आणि चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। पूर्वी हा चौक नेहरू चौक म्हणून ओळखला जायचा, त्या अगोदर हा चौक मनमाड चौफुली म्हणून ओळखला जायचा। या ठिकाणी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष कैलासवासी रामराव देशमुख यांचा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी आहे। या चौकाचं अलीकडेच वर्षभरात सुशोभीकरण या ठिकाणी झालेलं आहे। सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी झालं, लोकांना सुशोभीकरण आवडलं, परंतु या सुशोभीकरणामुळे हा जो चौक आहे हा या ठिकाणी मृत्यूगोल झालेला आहे। या चौकात यापूर्वी कधीही कोणताही फॅटल ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झालेला नव्हता, परंतु गेल्या महिनाभरात या शहराचं तालुक्याचं उगवतं नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते सदानंद चौधरी यांचा या ठिकाणी ट्रकचा धक्का लागल्याने त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्यांना अपघात झाला, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी तळेगावच्या वय वर्ष 77 असलेल्या वृद्धाचा याच जागेवर मृत्यू झाला। हे जे काही आज आपण पाहतो ही वाहतूक, इकडून शहरातून येणारी वाहतूक, इकडून स्टँड कडून येणारी वाहतूक, त्यानंतर इकडून रेल्वे गेटकडून आपल्या रेल्वे ब्रिजवरून येणारी वाहतूक, तिकडून नांदगाव असेल स्टेशन कडून असेल मालेगाव रोड कडून येणारी वाहतूक, हे सगळं पाहिल्यानंतर हा जो काही या ठिकाणी चौक दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस आज मला या ठिकाणी उभे असलेले दिसतात, परंतु इतर वेळा अशा पद्धतीने हे उभे असल्याचं मला कुठे दिसलं नाही। या चौकामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। हा चौक मृत्यूगोल झालेला आहे असं यापूर्वीच मी म्हटलेलं आहे। या चौकामध्ये 2 भयानक अपघात त्या ठिकाणी झाले, 2 लोकांचे जीव गेले। हा जो समोर फ्रंट दिसतो या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांची त्या ठिकाणी जागा आहे, त्यांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे। समोर राष्ट्रीय विद्यालयाची इमारत आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुली, हजारोच्या संख्येने मुली त्या ठिकाणी शिकतात, त्यांना देखील हाच रस्ता आहे। अशा परिस्थितीमध्ये हा चौक सुरक्षित आहे का असा प्रश्न जर विचारला तर हा चौक अजिबात सुरक्षित नाही। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही पत्रकारांनी आमच्या लाईव्ह घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला, या शहराचं वैभव त्या ठिकाणी वाढलं, परंतु हा समोरचा जो भाग दिसतो या मधल्या भागातून हे जे काही तुमचं बजाज कॉम्प्लेक्स आहे आणि मागच्या बाजूला मोमया कॉम्प्लेक्स आहे, त्या मधल्या भागातून एक रस्ता गेलेला आहे, तो रस्ता स्टँड कडे जातो, परंतु या ठिकाणी जे काही अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण काही जागा त्या ठिकाणी खाजगी व्यक्तींनी भाड्याने दिलेलं आहे। हे जर अतिक्रमण तोडलं तर येणाऱ्या त्या भागाकडून येणाऱ्या म्हणजे रेल्वे पुलाकडून येणाऱ्या वाहन चालकांना त्या ठिकाणी रस्ता मोकळा होईल आणि या अपघात घडणार नाही। काही अपघात या अतिक्रमणामुळे झालेले, तो रस्ता जर मोकळा केला, ते अतिक्रमण जर तोडलं तर लोक स्टँड कडून येणारे लोक, दुचाकी वाहन चालक त्या ठिकाणी सरळ निघतील आणि तिकडे जाऊ शकतील। मला नगरपालिकेला हे सांगायचंय, सार्वजनिक बांधकाम विभागाला मला हे सांगायचं, तालुक्याच्या आमदारांना मला हे सांगायचं की आपली भूमिका, आपला उद्देश हा चौक सुशोभीकरणामागे जरी चांगला असला तरी तो उद्देश फलित सफल झालेला असं मला दिसत नाही। या चौकाच्या संदर्भात गांभीर्याने विचार जर झाला नाही तर यानंतर या ठिकाणी भयानक स्वरूपाचे अपघात होतील। मला सांगायचं तुम्हाला असं खरंच वाटतं
या चौकात अपघात होऊ नये, कुणाचा हाकनाक बळी जाऊ नये, तर आपण तातडीनं या ठिकाणी अशी व्यवस्था करा, हे अतिक्रमण काढा, तो स्टँडकडे जाणारा रस्ता मोकळा करा, काही ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर द्या, झेब्रा क्रॉसिंग करा. परंतु या चौकाच्या अनुषंगाने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोक बोलू शकत नाही, लोक दहशतीखाली आहे. आपला हा जो काय फ्रंट आपण जी जागा घेतली तो फ्रंट स्टँड करून येणाऱ्या लोकांना दिसावा, उद्या आपल्या कॉम्प्लेक्सला काही अडचणी येऊ नये म्हणून जर हा सर्कल मागे घेतला असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मला सांगायचं, या सर्कलमुळे आज या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून हे अतिक्रमण काढा, या सर्कलचा विचार करा आणि हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने, पादचाऱ्यांच्या दृष्टीने हा शहरातला मेन चौक आहे, तो कसा सुरक्षित होईल. अन्यथा या चौकामध्ये अनेक अपघात घडतील. लोकांना या चौकाच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल, हे आपण लक्षात घ्यावं. या ठिकाणी जे काही आम्ही आमची मतं मांडतोय ती मतं मांडण्यामागे कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. या ठिकाणी शहरवासियांच्या भल्याचं, लोकांच्या भल्याचा दृष्टिकोन ठेवून गंभीर स्वरूपाचे अपघात त्या ठिकाणी होऊ नये ही भूमिका घेऊन ही मतं मांडलेली आहेत. आज या ठिकाणी खरं म्हणजे या जड वाहनं जी काही इथून चालली आता ही जड वाहनं देखील शहरातून यायला बंदी आहे, परंतु मोठ्या प्रमाणात जड वाहनं या ठिकाणावरून जातात. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस काय करतात हा देखील माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या चौकाच्या अनुषंगाने पुढे अपघात घडणार नाही ही भूमिका घेऊन काहीतरी तातडीने उपाययोजना करावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो. ओके, थोडं घेतलं ना.